मंगळवार पेठेत घरफोडी, 15 तोळे सोने, 1 किलो चांदी व 25,000ची रोकड लंपास. वर्दळीच्या भागात धाडसी चोरी, टेरेसवरून घरात घुसून ऐवज लंपास. मिरज शहरातील मंगळवार पेठ परिसरात झारी मशीद समोर राहणारे प्रदीप सिंह राजपूत यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून मोठ्या प्रमाणात मौल्यवान ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रदीप सिंह राजपूत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की आज सकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या दरम्यान घरच्यांच्या लक्षात ही चोरी आली. चोरट्यांनी घरातील कपाटे उघडून सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने, 1 किलो चांदी तसेच अंदाजे 25 ते 40 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला होता. सदरची चोरी राजपूत कुटुंबीय सध्या वास्तव्यास नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी केली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी तात्काळ मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात चोरटे टेरेसवरून खाली उतरून घरात प्रवेश करून चोरी करून गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. शहरातील वर्दळीच्या तसेच रहिवासी भागात अशी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून घरफोडीच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्रदीप सिंह राजपूत, मंगळपेठ झारी मशीद समोर घर आहे. आमच्या घरात सकाळी 7:30 वाजता चोरी झाली समजलं. 15 तोळे सोनं, 1 किलो चांदी आणि 25 ते 40 हजार रुपये गेले. पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे. योग्य ती कारवाई होऊन आम्हाला न्याय मिळावा. तर रात्री घरी कोणी नसते, सकाळी येतो आम्ही.